श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे, जीवन म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, तर त्या श्वासामागची अर्थपूर्णता शोधणं. हा जन्म निसर्गाची देणगी आहे, पण जगणं हे आपल्यावर अवलंबून असतं. कित्येकदा माणूस बाह्य सुखाच्या शोधात धावत राहतो. पैसा, कीर्ती, मान सन्मान, ऐश्वर्य. पण या सर्व मिळाल्यावर सुद्धा मन कधी रिकामं, कधी अधुरं वाटतं. कारण जीवनाचं खरं तत्वज्ञान हे भौतिक ते पलीकडे. श्रोते हो, जगण्याचा आधार हा पैशात नाही, तर तो नात्यात आहे. नाती म्हणजे केवळ रक्ताचे संबंध नाहीत, तर विश्वास, माया, जिव्हाळा आणि निस्वार्थी प्रेम यांचा संगम आहेत. जगण्याचा आधार हा यशात नाही, तर तो प्रयत्नात आहे. यशानं मिळणारा आनंद क्षणिक असतो, पण संघर्षानं शिकवलेलं धडं आयुष्यभर साथ देतात. जगण्याचा आधार हा भीतीत नाही, तर तो धैर्यात आहे. अंधार कितीही दाट असो, एका छोट्याशा ज्योतीनं तो दूर होतो. तसंच आशेचा किरण जर हृदयात असेल, तर कोणतंही वादळ आपल्याला कोसळू शकत नाही. श्रोते हो, जीवनाचं खरं तत्वज्ञान म्हणजे स्वीकार आहे. सुख आलं तर नम्रपणे स्वीकारणं, दुःख आलं तर संयमानं सहन करणं, नातं आलं तर ते जपणं, नातं तुटलं तर ते विसरून पुढं जाणं. प्रत्येक क्षणाला शिकण्याची तयारी ठेवली तर जगणं एक सुंदर गुरुकुल बनत असतं. प्रत्येक अपयशाकडं धडा म्हणून पाहिलं तर पराभव ही नवी सुरुवात ठरत असते. प्रत्येक अश्रूला अनुभवाची ओल दिली तर तो वेदना न राहता प्रेरणा बनतो. श्रोते हो, जगण्याचं खरं सौंदर्य हे साधेपणात आहे. जे आपल्याकडं आहे त्यात समाधान मानणं हीच खरी श्रीमंती आहे. कारण आयुष्याच्या शेवटी ना पैशाचं मोल उरतं, ना सत्तेचं उरतं. ते फक्त आपण दिलेलं प्रेम, दिलेला आधार आणि आपल्या स्मृतींमध्ये इतरांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य. म्हणून श्रोते हो, जगण्याचं तत्वज्ञान एका ओळीत सांगायचं झालं तर स्वतःसाठी हसावं, इतरांसाठी जगावं आणि देवासाठी मन शुद्ध ठेवावं. हा जीवनाचा खरा अर्थ आहे. बघा, पटलं तर नक्की घ्या. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवनाचं खरं सौंदर्य हे स्वतःसाठी मिळवण्यात नसून इतरांसाठी जगण्यात आहे. स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवून दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसू पुसणं हाच खरा पराक्रम आहे. जगण्याचं तत्वज्ञान एकच. जेव्हा जीवन तुमच्या मनासारखं चालत नाही, तेव्हा मन जीवनासारखं वळवायला शिका. अन्यथा राग, नैराश्य आणि द्वेष मन पोखरतात. नाती जपताना स्वतःला थोडं कमी करावं लागतं, पण त्यातून मिळणारा आनंद हा कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो. नातं जपणं म्हणजे अहंकार विसरणं आणि प्रेमाला पहिलं स्थान देणं. मनातील वेदना लपवून जगणं ही कमजोरी नाही, तर ती ताकद आहे. कारण असा माणूसच इतरांना जगायला शिकवतो आणि स्वतः मात्र शांतपणे आपल्या जखमा सांभाळतो. जीवनाचं खरं तत्वज्ञान हे दुःख टाळण्यात नाही, तर दुःख स्वीकारून त्यातून नवीन अर्थ शोधण्यात आहे. वादळ आली तरी झाड जसं आधी घट्ट उभं राहतं, तसं संकट आपल्याला मजबूत करतात. आयुष्य हा समुद्र आहे. लाटा कधी आपल्याला फेकून देतात, पण खोलात डोकावलं की शांतीचं आणि विशालतेचं खरं तत्वज्ञान तिथं सापडतं. तुमच्या अनुपस्थितीत जर कोणी तुम्हाला शोधत असेल तर समजा, तुमचं अस्तित्व ही फक्त शरीरापुरती गोष्ट नाही. तुमचं मन, तुमची कृती आणि तुमचं प्रेम कोणाच्या तरी हृदयात जिवंत आहे. सुख ही बाहेर शोधायची गोष्ट नाही, ती आतून उगवते. समाधान हीच खरी संपत्ती आहे, आणि ही संपत्ती जर जपली तर जगण्याची भूक कधीही संपत नाही.
जीवनाचं तत्वज्ञान पुस्तकात लिहिलेलं नसतं, तर ते संकटात धडपडणाऱ्या पण हार न मानणाऱ्या माणसाच्या पावलात ते कोरलेलं असतं. नातं ही बी आहे. त्याला विश्वासाचं पाणी मिळालं तर ते हिरवं होतं, पण जर संशयाची सावली पडली तर ते वाळतं. आयुष्याचं खरं सौंदर्य म्हणजे नातं जपणं, नात्याला जगवणं. जगणं म्हणजे इतरांपेक्षा मोठं होणं नाही, तर कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक चांगलं होणं. हा बदलच खऱ्या यशाचं खरं तत्वज्ञान आहे. मनशांती ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. सोनं, चांदी, घरं, जमिनी या सर्व संपत्तीशिवाय माणूस जगू शकतो. पण मनशांती हरवली तर श्रीमंती असूनही माणूस कंगाल होतो. जगायला शिकायचं असेल तर ग्रंथ वाचू नका. एखाद्या शेतकऱ्याच्या डोळ्यात बघा, आईच्या हाताची कणिक मळताना बघा, किंवा कामगाराच्या घामातून हसणं बघा. तिथं जीवनाचं खरं तत्वज्ञान सापडेल. अपयश म्हणजे शेवट नव्हे, ते तर नवीन सुरुवात आहे. ते तुमच्यातली ताकद दाखवतं आणि यशाचं खरं महत्त्व समजावून देतं. जीवन म्हणजे व्यवहार नव्हे, तो तर भावनांचा संगम आहे. जिथं हिशोब चालतो तिथं मन तुटतं. जिथं त्याग आणि संवेदना असतात तिथं खरं नातं जन्मतं. तुमच्या एका शब्दानं जर एखाद्याचं मन उभं राहिलं तर समजा तुम्ही जगण्याच्या तत्वज्ञानाला हात लावलाय. कारण देव नेहमी अशा शब्दात आणि अशा कृतीत जिवंत असतो. दुःख म्हणजे शाप नाही, ते आपल्याला संयम शिकवतं, आपल्याला करुणा देतं आणि आपलं मन खरंच मोठं करतं. अंधाराला घाबरू नका, कारण प्रकाशाचं महत्त्व आपण अंधारातच जाणतो. तारे केवळ रात्री चमकतात, त्याचप्रमाणे आपली किंमत संकटात दिसते. जीवनाची खरी चव साधेपणात आहे. जगाकडे दाखवण्यासाठी जगणं म्हणजे दिखावा, पण स्वतःसाठी जगणं म्हणजे आनंद. माणूस कोण आहे हे ओळखायचं असेल तर त्याच्याशी सुखात नको, संकटात वागून बघा. सुखात तर सगळे जवळ येतात, पण संकटात उभं राहणारा माणूसच खरं नातं असतो. जगणं म्हणजे सतत शिकणं, नवीन विचार, नवीन अनुभव, नवीन जखमा. हेच आयुष्याचं विद्यापीठ आहे. ज्यानं शिकणं थांबवलं त्यानं खरं जगणं थांबवलं. माणूस जन्मामुळे मोठा नसतो, तो मोठा होतो त्याच्या हृदयामुळं, त्याच्या कृतीमुळं आणि त्याच्या विशाल मनामुळं. आयुष्याचं सार एकच, जे मिळालं त्यात आनंद मानावा आणि जे मिळालं नाही त्यावर आसक्ती ठेवू नये. कारण जे मिळालं नाही ते कदाचित आवश्यकच नव्हतं. मौन हे शब्दापेक्षा ताकदवान असतं. मनाचा आवाज नेहमी ओठातून नाही तर डोळ्यातून बोलतो आणि तो आवाज हृदयाला थेट भिडतो. जीवनातली सर्वात मोठी जीत म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं. आपले राग, आपले लोभ, आपला अहंकार यांना हरवणं हेच खरं यश आहे. जगण्याची मजा ही धडपडीत आहे. यश मिळाल्यावर आनंद होतोच, पण प्रयत्न करताना म्हणजे झगडतं, झुंजतं ते क्षणच सर्वात जास्त जिवंत असतात. आयुष्यातली खरी ताकद म्हणजे आशा. ती माणसाला पडूनही उभं करते, हरवूनही पुन्हा जगायला शिकवते. कधी कधी हारलं पाहिजे, कारण हारल्याशिवाय जिंकण्याची किंमत कळत नाही.
हारणं म्हणजे पराभव नाही, तर शिकण्याची पहिली पायरी आहे. मनातलं प्रेम जर कृतीत उतरलं नाही तर ते केवळ शब्द राहतात. प्रेमाची खरी व्याख्या म्हणजे स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याच्या हृदयात आनंद ओतणं. जीवनाचा अंतिम अर्थ एका वाक्यात: स्वतःसाठी हसावं, इतरांसाठी जगावं आणि देवासाठी मन शुद्ध ठेवावं.